Jai Hind friend. Today I will teach you General Science Standard 7 chapter number 2 Plants Structure and Function Part 1. I am Chaitram Nikam, Devkar Vidyalay, Virdel. Let's recall. First, what help us to easily identify the plants around us? म्हणजेच आपल्या सभोवताली असलेल्या वनस्पती इझिली आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय म्हणजे आपण ओळखू शकतो. आणि सेकंड इज विच आर द व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट, म्हणजेच वनस्पतींचे जे वेगवेगळे भाग आहेत ते कोणते आहेत. उदाहरणार्थ द रूट, स्टीम, लीव्ज, फ्लावर, फ्रूट एक्सेट्रा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये आपण जर प्लांटचं आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की प्लांटचे कोणकोणते पार्ट असतात. रूट म्हणजे मूळ, स्टीम म्हणजे खोड, लीव्ज म्हणजेच पाने, फ्लावर म्हणजे फूल आणि फ्रूट म्हणजेच फळ. ऑफ डिफरंट पार्ट आर different. We can identify plant with help us of this different characterize. Let's use now acquaint ourselves with these plant organs in greater details. म्हणजे आपण या वनस्पतींच्या अवयवांचं जे डिफरंट प्रकारचे भाग आहेत त्यांचा आपण सविस्तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, I will teach you part of the plants. First is root. Try this. Keep a moisture ball plumbered paper in a conical flap. Place some soaked moat bean grain seeds in the flap between the paper and the glass wall. Observe and note the change in the seeds in 2 or 3 days. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की काचेच्या चंचूपात्रात कोनिकल फ्लॅग त्याच्यामध्ये एक वर्तमानपत्राचा बोडा घ्यायचा आणि तो बोडा त्यावर पाणी शिंपून त्याला ओलसर करायचा आणि त्या चंचूपात्रात तो कागदाचा बोडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये भिजवलेले हरभरे चे दाणे ठेवायचे आहेत आणि 2-3 दिवस त्या दाण्यांचा त्या बीजचं जे सीड आहे त्या सीडचं 2-3 दिवस निरीक्षण करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे की फॉर्मेशन ऑफ रूट, की मूळ निर्मिती ही कशी होते. जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला 2 मुद्दे दिसत आहेत. बघा, त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे जे तुम्ही चित्र बघितलं की चित्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे एक आहे रॅडिकल आणि दुसरा आहे प्लेमूल. रॅडिकल म्हणजेच आदिमूळ आणि प्लेमूल म्हणजेच अंकुर. बघा, आणि खऱ्या अर्थाने इथून प्लांटची सुरुवात होत असते निर्मितीची. द पार्ट ऑफ ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल्स, म्हणजेच आदिमूळ. म्हणजेच जो भाग बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणार असतो त्याला आदिमूळ म्हणजेच त्याला रॅडिकल असं म्हणतात. म्हणजे बीमधून जे आदिमूळ आहे रॅडिकल आहे ते बीमधून बाहेर निघून ते जमिनीत जातं. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉईल इज कॉल्ड प्लमूल, म्हणजेच अंकुर. म्हणजेच तो असा भाग की जो जमिनीच्या वरच्या भागास त्या ठिकाणी वाढत जातो त्याला अंकुर असं म्हणतो आणि तिथून खऱ्या अर्थाने त्या प्लांटची वाढ होत जाते. The root that from the radicals grow into the ground. The root is stick near the ground and gradually toppers to pointed end. This part of the plants growing below the soil for support is called root. बघा, मग आदिमुळापासून बनलेलं म्हणजेच आपण त्याला रॅडिकल म्हणतो. रॅडिकलपासून बनलेल्या
बनलेल्या मुळाची वाढ ही जमिनीखाली होते आणि मुळाच्या लगतचा भाग हा त्या ठिकाणी जाडसर होत जातो. स्टिक द रूट इज स्टिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॉपर टू अ पॉईंट एंड. म्हणजेच तो पुढे निमत्ता होत जाऊन टोकदार त्या ठिकाणी बनत जातो. द पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. म्हणजेच जमिनीच्या खाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवाला रूट असं म्हणतात, म्हणजेच मूळ असं म्हणतात बघा. रूट्स ऑफ सम प्लांट प्रोड्यूस secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. बघा, रूट्स ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. म्हणजेच जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटत असतात. सेकंडरी रूट त्याला आपण म्हणतो, त्याला उपमुळं म्हणतात. दॅट ग्रोईंग ॲव्हिकली म्हणजेच तिरपी अँड स्प्रेड म्हणजे पसरणे. म्हणजेच ते तिरकी पसरत असतात. फॉर द वाईड इन द सॉईल. म्हणजेच जमिनीमध्ये त्या ठिकाणी ते तिरपे पसरत जात असतात. रूट सपोर्ट द प्लांट. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, रूट सपोर्ट दॅट प्लांट. म्हणजेच मूळ, रूट काय करतं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे की मूळ हे झाडाला आधार देण्याचं काम करत असतं. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. आणि अशा प्रकारच्या मुळाला म्हणजे रूटला टॅपरूट असं म्हणतात. टॅपरूट म्हणजे सोटमूळ त्याला म्हटलं जातं बघा. रूट्स बियर हेअर लाईक प्रोसेस नियर द रूट टिप्स. देर आर रूट हेअर. म्हणजेच मुळाच्या टोकाच्या भागाजवळ केसासारखे बारीक धागे असतात, त्याला रूट हेअर म्हणजेच मूलरोम त्याला म्हटलं जातं बघा. तर तुम्ही शेजारची आकृती बघितली, डायग्राम बघितली, तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सेकंडरी रूट, प्रायमरी रूट, रूट हेअर म्हणजेच मूलरोम त्याला म्हटलं जातं. द रूट टिप इज डेलिकेट. दॅट इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. बघा म्हणजे मुळाच्या टोकाचा जो भाग असतो तो नाजूक असतो. जे मूळ आहे त्या मुळाच्या टोकाचा भाग हा नाजूक असतो. द टिप ऑफ कव्हर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड रूट कॅप. बघा, रूट टिप जो असतो, रूट टिप म्हणजे मुळाचा अग्रभाग, त्याला मूलाग्र असं म्हटलं जातं. तो अत्यंत नाजूक असतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने त्या प्लांटचं रूटची वाढ म्हणजेच मूळची वाढ होत असते. जर त्याला इजा झाली तर त्या ठिकाणी ते वनस्पती ची वाढ होणार नाही किंवा ती वनस्पतीची वाढ खुंटेल. कालांतराने ते प्लांट्स किंवा ती वनस्पती जी आहे ती कालांतराने त्या ठिकाणी कोरडी होण्याचा शक्यता असते, म्हणजे मृत होण्याची शक्यता असते बघा. म्हणून त्या मुलाग्राला म्हणजेच रूट टिपला इजा होऊ नये म्हणून त्याला कव्हर्ड केलं जातं बाय कॅप लाईक स्ट्रक्चर. म्हणजे एक टोपीसारखा भाग असतो आणि त्यालाच रूट कॅप म्हणतात. रूट कॅप म्हणजेच मूल टोपी त्याला म्हटलं जातं बघा. ट्राय दिस. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 of it with water. Place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are toward the water. Observe the growth of roots for 8 days. म्हणजे बघा त्या ठिकाणी काय म्हटलं बघा, ट्राय दिस म्हणजे कृती करून करायला सांगितलं आहे. ही काचेची बरणी घ्यायची आहे आणि ती काचेच्या बरणी 1/3
म्हणजेच अर्ध्यापेक्षा जास्त त्याच्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्या तोंडावर एक कांदा ठेवायचा की जेणेकरून त्याचे जो मुळे आहेत ती पाण्याच्या दिशेने राहतील असा तो ठेवायचा आहे. आणि 8-10 दिवस त्या ठिकाणी त्या कांद्याचं निरीक्षण करायचं आहे. तर आपल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी कांद्याची मुळं म्हणजेच कांद्याचे रूट त्या ठिकाणी पाण्यात आपल्याला वाढलेले दिसतील आणि त्या जारमधलं पाणीही त्या ठिकाणी कमी झालेलं आपल्याला दिसेल बघा. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टीम आर कॉल्ड फायबरस रूट. म्हणजे बघा आता या ठिकाणी खोळापासून फुटणाऱ्या खोळा म्हणजे स्टीम म्हणजे खोळापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळाला तंतुमय मूळ म्हणजेच फायबरस रूट असं म्हटलं जातं बघा. आतापर्यंत आपण पहिला मुद्दा आपण बघितला तो आपण बघितला टॅपरूट. टॅपरूट म्हणजे सोटमूळ आणि दुसरा त्याच्यातला प्रकार आहे फायबरस रूट म्हणजे तंतुमय मूळ बघा. देर आर 2 main types of root. First is tap root and second is fibrous root. म्हणजेच साधारणतः मुख्यत्वे मुळाचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे टॅप रूट म्हणजे सोटमूळ आणि फायबरस रूट म्हणजेच तंतुमय मूळ बघा. तर त्याच्यामध्ये डायकोटिलेडन्स प्लांट हॅव टॅपरूट म्हणजेच द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असतं. द्विदल वनस्पती त्याला म्हटलं जातं. डायकोटिलेडन्स म्हणजेच द्विदलीय अँड व्हाईल मोनोकोटिलेडन्स म्हणजेच एकदलीय वनस्पती. मोनोकॉटिलेडनस प्लांट्स हॅव फायबरस रूट म्हणजेच एकदलीय वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात बघा. साधारणतः थोडक्यात सांगायचं झालं तर जे काही डायकॉट प्लांट्स असतात म्हणजेच द्विदलीय वनस्पती असतात त्या द्विदलीय वनस्पतींमध्ये टॅप रूट असतात. म्हणजेच त्या द्विदल वनस्पतीची जी मुळं असतात रूट असते ते टॅप रूट असतात म्हणजेच सोटमूळ असतात. मागच्या मुद्द्यामध्ये आपण आकृतीचा त्याचा अभ्यास केलेला आहे की त्या टॅप रूटमध्ये म्हणजे सोटमूळमध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं की सेकंडरी रूट, प्रायमरी रूट, रूट हेअर, रूट टीप, रूट कॅप हे त्याचे भाग आहे. तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण ओनियनचं एक उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये आपण फायबरस रूट बघितली. साधारणतः मोनोकॉट प्लांट जे असतात मोनोकॉट प्लांटमध्ये फायबरस रूट असतात. आणि साधारणतः आपल्याला जर तुम्ही जर चित्र बघितलं आपल्याला डायग्राम दिलेली आहे तुमच्या समोर स्क्रीनवर त्या डायग्राममध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतं की टॅपरूट आणि फायबरस रूट कशा प्रकारचे असतात. आणि डायकॉट्समध्ये टॅपरूट असतं आणि मोनोकॉट्समध्ये साधारणतः फायबरस रूट असतात बघा.